शाळा चार भिंतीतच असते असा समज आपण अजूनही धरून बसलोयत का? हा प्रश्न मुंबईतील एका शिक्षिकेने जगासमोर उभा करून दाखवलाय. मुंबईच्या रौबल नागी यांनी दुबईतील वर्ल्ड गव्हर्नमेंट समिटमध्ये ग्लोबल टीचर प्राइज 2026 पटकावत भारताचा गौरव केला. या पुरस्कारासोबत त्यांना $1 दशलक्ष म्हणजेच 9 कोटींहून अधिक रुपयांचा सन्मान मिळालाय. झोपडपट्टीतील भिंतींना शिक्षणाचे माध्यम बनवत साक्षरता, गणित, आरोग्य आणि पर्यावरण यांचे धडे देणाऱ्या त्यांच्या अभिनव कल्पनांनी जगाचं लक्ष वेधले. पुनर्वापरयोग्य साहित्य, लवचिक वेळा आणि कला आधारित शिक्षणातून त्यांनी वंचित मुलांचा आत्मविश्वास वाढवलाय. 24 वर्षांपूर्वी 30 मुलांसोबत सुरू झालेला हा प्रवास आज 100हून अधिक झोपडपट्ट्या आणि गावातील 800 शिक्षण केंद्रांपर्यंत पोहोचला आहे. 600हून अधिक शिक्षक प्रशिक्षित झाले तर लाखो मुलांचं आयुष्य बदलले. गळती दर 50% अधिक घटला. शिक्षण जर भिंतींवरून समाज बदलू शकत असेल तर आपण त्याकडे पाहण्याची दृष्टी बदलायला तयार आहे का? यावर तुमचं मत कमेंट करून नक्कीच सांगा आणि फॉलो करा न्यूज डॉट्सला.